अरे काय करतोय? पण झोपलेला इंद्र काय बोलेल? त्यामुळे रश्मी पण मनावर घेत नाही. यावर स्वाती रश्मीला चिडवते. रश्मी, विचार कर, अर्धी रात्र आहे. समजा इंद्रने तुला जवळ ओढले असते तर? यावर रश्मी चिडून म्हणते, तुला ना आकलीचा पत्ताच नाही. आकलीचा कांदा. सकाळी सकाळी मजाक मस्ती झाल्याने नंतर सर्वांनी पटकन आवरनिवर केली. दुपारचे 2 वाजता सर्वांनी जेवणाचा कार्यक्रम आटोपून घेतला. स्वाती बिनधास्त होती, त्यामुळे ती म्हणाली, सोनी, काल रात्री आवाज कसला तरी येत होता ग. कोणीतरी ना आई आई करत होते. तुला आईची आठवण येते का? यावर सोनी लाजून म्हणते, काय चावट आहे ग तू? तेव्हा रश्मी म्हणते, अगं सोनी, चावट नाही, अति चावट आहे. आता आपण मुलीच आहोत ना. आता तू तिचे प्रश्न तर बघ, तू कशा प्रकारचे राहतील. स्वातीला एकटेपण मिळाले होते व सर्व मैत्रिणी आल्याने कोणत्याही गोष्टी बोलायला लागल्या. स्वाती पूजाला म्हणते, आता 2-3 वर्षात अजून एकीला त्रास होईल वाटतं. तेव्हा पूजा म्हणते, आता तुझा त्रास काढू का? केव्हाची 65 विषय काढून राहिली आहे. दुसरं काही बोलायला नाही का तुला? तेव्हा स्वाती म्हणते, दुसरा विषय? पण त्याला अजून वेळ. आज त्रास झाला, उद्या आनंद होईल. कारण छोटस गोंडस बाळ यायला 9 महिने तर द्या. का दुसऱ्या विषयासारखं तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी बाळ पाहिजे? यावर पूजा म्हणते, बाप रे, आज चांगलाच ऊत आला या पोरीला. चला बॅगा भरा, नाहीतर ही काय बोलेल याचा ठाव ठिकाणा लागणार नाही. सर्व बॅगा पॅक करण्यात मग्न होऊन जातात. प्रेम व इंद्र इकडे गाडीची साफसफाई करतात. सफाई झाल्यानंतर इंद्र म्हणतो, चला शेठ, आता बॅगा पॅक करायच्या. पण स्वाती व पूजाने इंद्र व प्रेमची बॅग चांगल्या प्रकारे भरून ठेवली. धर्मरावांचा निरोप घेताना पूजा खूप रडते, कारण परत केव्हा भेट होते याचा अंदाज नव्हता. धर्मराव प्रेमला म्हणतात, प्रेमात असा कोणताही पाय उचलू नका की माझ्या मुलीला खाली पाहावे लागेल. प्रेमाला धर्मरावांच्या एका वाक्यात सर्व गोष्टी समजून गेल्या व निरोप घेऊन सर्व पुण्याचा रस्ता धरतात. जेवण झाल्यावर दुपारी 3-3:30ला सर्व निघाले. झोप न झाल्याने सर्व गावाबाहेर निघताच झोपी जातात. पूजा प्रेमच्या खांद्यावर डोकं ठेवून निवांत झोपी जाते. मागील शीटवर इंद्र स्वातीच्या मांडीवर डोके ठेवून आराम करतो व सर्वात शेवटी यामिनी व रश्मी असे झोपतात जसे काही घोडे विकून झोपले आहे की काय. प्रेमला जास्त वेळ गाडी चालवणं आवडत नव्हतं, पण सर्वांना घरी नीट पोचवायचे होते म्हणून प्रेम गाडी चालवत राहिला. गाडी ही वेगाने धाव घेत होती म्हणून काही तासातच पुणे गाठलं. हॉस्टेल आल्यावर प्रेमने पूजाला उठवलं. पूजा, अगं पूजा, हॉस्टेल आलो, उठ. तेव्हा पूजा म्हणते, झोपू देणारे, झोप लागली आहे चांगली. यावर प्रेम म्हणतो, बरं, झोप लागली आहे आणि मी इथे डोळे ताणून गाडी चालवतो आहे, त्याचं काही नाही. थांब, तुला दाखवतोच आता. पूजाला थोडं मागे केले व तिच्या गालावर प्रेम जोरात चावतो. यावर पूजा ओरडते व म्हणते, काय रे नालायक, चावायला पण तुला लाज वाटत नाही का? बरं झालं गालावरच चावला. यावर प्रेम म्हणतो, बरं झालं आठवण केली, एक पपी दे ना, अजून सगळे झोपले आहे. तेव्हा पूजा म्हणते, हा, आता इतका जोरात मुका घेतला ना, आता बस, आता मला जाऊ दे. यावर प्रेम पूजाला आपल्या जवळ जोरात खेचतो व म्हणतो, आज प्रेमाने व हक्काने मागतो आहे, उद्या काही मागणार नाही, आणि ते पण जन्मभर. पूजाला हे माहीत असते की प्रेम जे काही बोलतो ते पूर्ण करतो, म्हणून ती प्रेमला एक प्रेमाची पप्पी देते. तितक्यात स्वाती उठते व म्हणते, आपण पोचलो, चला आता मध्ये जाऊया. म्हणून स्वाती सर्वांना आवाज देऊन हलवून पटापट उठवते. सर्व एकमेकांचा निरोप घेतात व निघतात. प्रेम गाडी चालवता चालवता म्हणतो, इंद्र, तू आज माझ्या घरी चल, कारण मला झोप इतकी लागती आहे की गाडी चालवता येत नाही, आणि तुला सोडायचे म्हटले तर तुझे घर उलटे दिशेला. यावर इंद्र म्हणतो, प्रेम, तुझ्याच घरी चल, अजून तुला काही झाले तर. इतके बोलत बोलत प्रेमचे घर येऊन लागते. घराची बेल वाजवत प्रेम जोरात ओरडतो, वहिनी, दार उघडा ना. प्रेमचा आवाज ऐकताच सपना दरवाजाकडे येते. दार उघडताच म्हणते, का रे, इतक्या रात्री आला, तुला काही झाले असते तर. यावर प्रेम म्हणतो, वहिनी, आता नको रागवू, पाहिजे तर उद्या रागवू, पण आता झोपू दे. मी पूर्ण दिवस आणि रात्र झोपलो नाही. तेव्हा इंद्र गाडीतून बॅगा आणतो. इंद्रला पाहून सपना म्हणते, हा कोण? अगं वहिनी, हा कॉलेज मित्र आहे, माझ्या जोडीला आला. यावर सपना इंद्र व प्रेमला घरात नेते. प्रेमचा रूम राजा महाराजांपेक्षा कमी नव्हता. प्रेम इंद्रला म्हणतो, इंद्र, तू झोप, मी आलो कपडे बदलून. कपडे बदलून आल्यावर प्रेम व इंद्र झोपतात. झोपण्यापूर्वी प्रेम इंद्रला म्हणतो,
इंद्र, आता तुझ्या जागी पूजी राहिली असती तर? यावर इंद्र म्हणतो, तर आतापर्यंत इथे महाभारत चालली असती. इंद्राचे बोलणे ऐकून प्रेम इतका असतो की त्याचे हसणे त्याच्या वहिनीपर्यंत जाते. प्रेमला कधी नवत इतके मन मोकळे हसताना पाहून सपनाच्या मनाला खूप चांगले वाटते. प्रेम व इंद्र काही गोष्टी बोलल्यानंतर दोघं शांत झोपून घेतात.